कोल्हापूरच्या प्रतिभा महिला नागरी सहकारी पतसंस्था ही पतसंस्था त्याचे संस्थापक चेअरमन सविताताई पाटील होत्या आणि ही संस्था जे चालवत होते ते जयसिंग ज्ञानू पाटील म्हणजेच जे डी पाटील म्हणून ही संस्था संपूर्ण हँडल करायचे. त्यांना आम्ही प्रेमानं सगळी कर्मचारी स्टाफ वगैरे सगळी त्यांना प्रेमानं दाजी आम्ही म्हणत होतो, कारण दाजींचा स्वभाव एवढा प्रेमळ आणि चांगला होता की कोणत्याही कर्मचाऱ्याला काय लागलं वगैरे ते स्वतः चौकशी स्वतः करायचे. आणि एक त्यांचा माझ्यावर इतका विश्वास बसलेला होता आणि एक संस्थेमध्ये अशा अडचण निर्माण झालेली होती. त्यांच्याच बरोबर एक थोरवत साहेब म्हणून होते, त्यांचा जावाई हा त्या पतसंस्थेत, त्यावेळी मी संस्थेत रुजू झालो त्यावेळी ते जावाई होते आणि ते मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांचं MA काहीतरी असं शिक्षण चांगल्या पद्धतीचं झालं होतं. त्यांचं नोकरीसाठी कॉलचा प्रयत्न चालू होता आणि दरम्यानच्या काळामध्ये ते घरी असल्यामुळं त्यांना तात्पुरतं त्या संस्थेमध्ये प्रभारी मॅनेजर म्हणून नेमणूक केलेली होती. आणि ह्याचबरोबर मी तिथं क्लार्क म्हणून त्या संस्थेत रुजू झालो आणि करेक्ट एक 15 ते 20 दिवसानं मी सद्गुरू महिला पतसंस्था हळदीची त्या संस्थेचा राजीनामा दिला आणि एक चांगल्या पद्धतीनं मला तिथं काम करण्याची संधी मिळाली. आणि क्लार्क म्हणून तिथं पण मला जे डी पाटील दाजींनी त्याने पण मला साधारण तुम्हाला एक 600 रुपये जो तुम्हाला पहिल्या संस्थेत पगार आहे तेवढा आम्ही पगार देऊ शकतो असं त्यांनी स्वतःहून सांगितलं. आणि मला पगाराबद्दल काय तक्रार नव्हती, कारण मला ती संस्था सोडून मला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं होतं. आणि कारण त्या संस्थेत माझं अस्तित्व नव्हतंच, त्यामुळे मी हा घेतलेला निर्णय माझा योग्य आणि बरोबर होता. आणि मी पण नोकरी पकडत असताना अशा पद्धतीनं नोकरी धरली होती की मी दाजींना सांगितलं त्यावेळी मुलाखतीमध्येच की दाजी 1 महिना माझं काम बघा आणि त्यानंतर माझा पगार तुम्ही किती द्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवा, कारण कामाचं पद्धत जी माझी आहे ती तुमच्या 1 महिन्यामध्ये लक्षात येईल. आणि त्या पद्धतीनं दाजीनं माझा पगार जो आहे तो साधारण 600 रुपये ठरवला. पण ज्यावेळी 1 महिना पूर्ण झाला त्यावेळी खरोखरच दाजींना वाटलं की शेळकेनं जे आपण कामावर घेतलेलं आहे ते अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. आणि त्या संस्थेमध्ये जे खोत साहेब जे मॅनेजर होते त्यांना ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून कोणताही कसलाही जास्तीत जास्त अनुभव नव्हता. त्यामुळं जे काही दाजी सांगतील किंवा संस्थेमध्ये कर्मचारी सांगतील, तिथे एक गीता बेळसकर म्हणून कॅशियर होत्या, त्या जे सांगतील त्या पद्धतीनं संस्थेमध्ये कामकाज चालू होतं आणि त्या पद्धतीनं हँडल होत होतं. ते रीज काढणे, ताळेबंद काढणे ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर त्यावेळी येऊन पडली. आणि मी त्यामध्ये इतका स्वतःच माझं BCom त्यावेळी झाल्यामुळं आणि आवड पण असल्यामुळं मी त्या सगळ्या गोष्टी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मन लावून करायला लावलं आणि संस्थेला त्याचा फायदा झाला. मला पण एक चांगली नोकरी मिळाल्याचा आनंद झाला. 1 महिना गेल्यानंतर दाजीनं माझ्यामधलं जे काय स्किल असेल ते बघितलं, त्याचबरोबर क्लायंटना सर्व्हिस देणे, जे संस्थेमध्ये ग्राहक येत असतात त्यांना व्यवस्थित सर्व्हिस देणे किंवा त्यांची विचारपूस करणे, हे सगळं दाजी काही क्लायंट दाजींना जाऊन सांगायचंच की हा जो शेळके मुलगा घेतला असता तो अतिशय चांगला आहे म्हणून. आणि त्या पद्धतीनं त्यांचा माझ्यावर विश्वास बसल्यानंतर त्या दरम्यानच्या काळामध्ये खोत सर जे आपले मॅनेजर होते त्यांना नोकरीचा कॉल आला. त्यामुळं मॅनेजरची खुर्ची ऑटोमॅटिकच रिकामी झाली. आणि एक म्हणजे त्या संस्थेत जे 2-3 कर्मचारी होते, 2 लेडीज होत्या, एक शिपाई होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्यांना कॉल आल्यामुळे हे सोडून निघाले होते. आणि त्याचा नेमका माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट असा भारी पडला की मला ऑटोमॅटिक संधी आली की मॅनेजर होण्याची. पण माझी तेवढी
त्यावेळी कुवत पण नव्हते आणि पात्रता पण नव्हती म्हणता येईल. कारण व्यवहार मी सगळं बघत होतो, पण धाडच नव्हतं. त्यावेळी एखाद्या संस्थेचा मॅनेजर असणं म्हणजे फार मोठी गोष्ट असायची. पण दाजींनी निर्णय घेतला आणि सोडून गेल्यानंतर कोसाहेबांनी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्रभारी मॅनेजर म्हणून संस्थेचा चार्ज घ्या. आणि महिना दीड महिना गेल्यानंतरही मला पगार काय दिलेला नव्हता. आणि मला त्याचंच हे वाटत होतं की मला 600 रुपये पगार देणार का, अजून मला फायनल करणार का नाही. फायनल करणार याची थोडीफार गॅरंटी होती, कारण परिस्थिती अशी झाली की मी संस्थेचं सगळंच मी बघत होतो. आणि एक दिवस मला दाजीने आणि शिपायाला घरी बोलून घेतलं संध्याचं आणि सांगितलं की शिर्के, तुम्ही उद्यापासून बाहेर बसण्यापेक्षा तुम्ही मॅनेजरच्या खुर्चीवर बसा आणि जे काय असेल ते व्यवहार तुम्ही प्रभारी मॅनेजर म्हणून सगळ्या सह्या वगैरे करा. आणि त्या पद्धतीनं सगळे ठराव वगैरे झाले. माझं मॅनेजर म्हणून नाव तिथं नमूद करण्यात आलं आणि एक चांगल्या पद्धतीनं मला जीवनामध्ये संधी मिळाली. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे मी गेलो त्या खुर्चीवर बसताना इतकी मनामध्ये भीती वाटत होती की इतकी फार मोठी जबाबदारी. तेव्हा 29 लाखावर संस्था होती आणि एक जबाबदारी मोठी, आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अशा पद्धतीनं ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडलेली होती. ही जबाबदारीची पेलण्याची ताकद होती माझ्यात, पण धाडस होत नव्हतं. पण शेवटी मला चांगल्या पद्धतीने ते धाडस पण झालं आणि मी ती जबाबदारी दुसऱ्या दिवसापासून स्वीकारली. आणि खऱ्या अर्थानं मला इतकं समाधान वाटत होतं की मी माझ्या जीवनामध्ये एक पुढचा टप्पा चांगल्या पद्धतीनं गाठू शकलो. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर त्या मॅनेजरच्या खुर्चीवर बसल्यानंतर इतकं समाधान वाटत होतं की जीवनामध्ये आपण काहीतरी करू शकतो, ह्याचं फार मोठं समाधान मला वाटत होतं. आणि एक नवीन जबाबदारी आणि आयुष्याला एक नवीन मला नाव मिळालं होतं की पतसंस्थेचं मॅनेजर मी झालो होतो. आणि याचं खरोखर अभिमान आणि खरोखर मन भरून येतं. अजून सरा ती गोष्ट आठवली की खरोखर ते दिवस फारच वेगळे होते. आणि फार मोठी जबाबदारी घेऊन मी ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी मी स्वीकारली. आणि 2 दिवस गेलेत आणि दाजी स्वतः संस्थेत आलेत. आणि ज्या दिवशी पगार 9-10 तारखेला पगार व्हायचं, महिन्याच्या अखेरला पगार टाकताना 7-8 दिवस पगार आमचा सगळ्यांचाच पुढे गेला होता. कारण कोणालाच पगार दिला नव्हता, कारण माझा पगार फिक्स झालेला नव्हता. कर्मचारी पगार मागतात हे मी दाजींना सांगितलं आणि माझा बी किती हे मी दाजींना विचारलं त्यावेळी. तर दाजी म्हणाले तुम्ही या संध्याकाळी परत घरी आपण त्याच्यावर बोलूया. आणि त्यानंतर दाजींनी संध्याकाळी बोलून घेतल्यानंतर दाजी आणि त्यांच्या मिसेस सुलोचना पाटील होत्या. दोघांनी मला सांगितलं तुम्ही उद्यापासून जे काय असेल मागचा पगार तुम्ही 1200 रुपयेप्रमाणे तुम्ही तुमचा मॅनेजर म्हणून पगार घ्या. आणि खरोखर जीवनामध्ये एक फार सुख आणि समाधान, एक म्हणजे मला चांगलं मॅनेजरचं पद मिळालं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पगार पण तसा म्हणावा चांगला तसा मला मिळाला होता. आणि एक जबाबदारी पण माझ्या छानपैकी वाढली होती की एक मॅनेजर आणि पगार एक जीवनाला आर्थिक बाजू माझे सक्षम झाल्याचा खरोखर फार मोठा आनंद मला वाटत होता. अशा पद्धतीनं त्या संस्थेमध्ये मी जाताना क्लार्क म्हणून गेलो, पण महिना 6 महिन्यातच मी त्या संस्थेमध्ये मॅनेजर झालेलो होतो. अशा पद्धतीनं त्या 1.5 महिन्यामध्ये जे माझं स्किल तिथं वापरलं होतं, त्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक नवीन नाव मला पतसंस्थेचा मॅनेजर म्हणून माझी थोडी ओळख पसरू लागली होती. हे असंच काम करत असताना 27 लाखावर जी संस्था होती ती संस्था
3 वर्षानंतर 3 वर्ष मी तिथं काम केलं. 1,35,00,000वरती गेली होती. त्यावेळी त्या संस्थेच्या माध्यमातून भोगावतीवरती एक शाखा काढलेली होती आणि पिगमी एजंट धरून 49 कामगार आपलं त्यावेळी माझ्या हाताखाली काम करत होतं. आणि त्यावेळी मी शाखादारी म्हणण्यापेक्षा शाखादार की माझ्या हाताखाली काम करत होता आणि मी जनरल मॅनेजर म्हणून त्यावेळी काम करत होतो. अतिशय छान पद्धतीनं संस्थेचं नियोजन होतं. संस्थेत एक असं प्रोजेक्ट मी राबवलेला होता की सर्व महिलांना एकसारखी साडी, सर्व कर्मचाऱ्यांना कपडे. संस्थेमध्ये त्यावेळी कम्प्युटरची सगळी सोय झालेली होती. इकडं त्यावेळी कम्प्युटर कुठल्या संस्थेत नव्हते. त्यावेळी संस्थेमध्ये कम्प्युटरची सोय झालेली होती आणि निळा शर्ट आणि काळी पॅन्ट अशा पद्धतीनं आमचा ड्रेस कोड आणि टाय होता. आणि एक संस्थेकडे बघितले एक स्वाभिमान अभिमान वाटत होता आणि त्या संस्थेचं मी मॅनेजर होतो. ह्याचं सातत्यानं मला समाधान आणि सुख वाटत होतं. अशा पद्धतीनं माझी मॅनेजर पदावर भरती झालेली होती.